शनिवारी 28 मार्च पासून IPL 2026 हंगामाची सुरुवात जोरदार झाली आहे। पहिला सामना बंगळुरूमधल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गेल्या वर्षी जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनराइज हैदराबादमध्ये खेळला गेला, तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडला। या सामन्यावेळी अंबानी फॅमिली बाउंड्री जवळ असलेल्या सोप्यावर बसलेलं सगळ्यांनी बघितलं आणि एक प्रश्न पडला की अंबानी फॅमिली स्वतःच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स टीमचा सामना बघण्यासाठी VIP स्टँडमध्ये बसण्याऐवजी बाउंड्री जवळ सोप्यावर का बसले असतात। अंबानी फॅमिलीला क्रिकेट सामना जवळून बघायला आवडतो का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना बाउंड्री जवळ बसण्याची परवानगी नेमकी कशी मिळते, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। रविवारी 29 मार्चला मुंबईतल्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन टीममध्ये IPL 2026 मधला दुसरा सामना झाला। हा सामना बघण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी आणि त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी बाउंड्री जवळ असलेल्या सोप्यावर बसले होते। खरं तर गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये झालेल्या IPL सामन्यावेळी सुद्धा असंच चित्र दिसलं होतं। पण यामागचं कारण नेमकं काय आहे, तर मुंबई इंडियन्स संघाच्या मालक असणाऱ्या नीता अंबानी किंवा अंबानी फॅमिलीमधील इतर मेंबर्स मुंबई इंडियन्सची मॅच पाहण्यासाठी उपस्थित असतात आणि BCCIच्या नियमानुसार प्रत्येक टीमच्या मालकांना त्यांच्या घरच्या मैदानावर बसण्याची विशेष व्यवस्था करण्याची परवानगी असते। आणि या नियमानुसारच मुंबई इंडियन्स टीमने नीता अंबानी आणि अंबानी फॅमिलीमधील इतर मेंबर्सना बसण्यासाठी सोफा सेटिंगची मागणी केली होती आणि त्यानुसार अंबानी कुटुंबाला सोप्यावर बसण्याची परवानगी BCCI कडनं देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे जोपर्यंत या अशा व्यवस्थेमुळे खेळाला किंवा टीम मालकांच्या सुरक्षेला कोणतीही अडचण येत नाही तोपर्यंत BCCI अशा विनंत्या मान्य करते। एकूणच IPLच्या नियमानुसार BCCI प्रत्येक टीमच्या मालकांना डग आउटमध्ये किंवा त्याच्या बाजूला बसण्याची परवानगी देत असते। मात्र इतर टीमचे मालक सुरक्षेच्या किंवा वैयक्तिक कारणामुळे गॅलरीतच बसतात, पण नीता अंबानी किंवा इतर कुटुंब मात्र सुरुवातीपासूनच टीमच्या जवळ बसतात। याचं आणखी एक कारण म्हणजे बॅट्समनने चौकार किंवा षटकार मारला तर नीता अंबानी, आकाश अंबानी किंवा अनंत अंबानी प्रोत्साहन देऊन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतात आणि त्यासाठी ते बाउंड्री जवळ सोप्यावर बसतात। तसंच मैदानात खेळणारे प्लेयर्स आणि अंपायर यांच्यात सामन्यादरम्यान होणाऱ्या चर्चेवर सुद्धा त्यांचं बारीक लक्ष येत असतं। एकूणच बघितलं तर अंबानी कुटुंब क्रिकेटच्या जबरदस्त फॅन आहे। अनेक सामन्यांवेळी नीता अंबानी या हातात माळ जपताना देखील दिसतात। तर IPLच्या आजवरच्या इतिहासात सगळ्यात यशस्वी टीम म्हणून मुंबई इंडियन्सने आजवर 5 वेळा विजयी ट्रॉफी जिंकली आहे। त्यामुळे यंदा IPLचा अंतिम सामना कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान तोपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।